नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, धुलीवंदन म्हणजे काय तर याबद्दलचीच माहिती सांगणारा हा यूट्यूब व्हिडिओ आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, आपण दरवर्षी धुलीवंदन सण अत्यंत उत्साहानं, प्रेमानं, आत्मीयतेनं साजरा करत असतो. रंग उधळतो, एकमेकांना शुभेच्छा देतो आणि आनंद देखील तितक्याच आपण मनसोक्तपणे साजरा करतो. पण एक साधा प्रश्न विचारू का? धुलीवंदन म्हणजे नेमकं आहे तरी काय? फक्त रंग खेळण्याचा दिवस की त्यामागे काही खोल अर्थ आहे? बहुतेक लोक हा सण साजरा करतात, पण धुलीवंदन या शब्दाचा खरा अर्थ समजून घेत नाहीत. आज आपण त्याच अर्थाकडे जाणार आहोत. धुलीवंदन या शब्दाचा अर्थ. धुलीवंदन हा शब्द दोन भागांनी तयार झाला आहे. धुली म्हणजे धूळ आणि वंदन म्हणजे नमस्कार करणं. म्हणजे धुलीवंदन म्हणजे धुळीला वंदन करणं. मग आता प्रश्न पडतो, धुळीला वंदन का करायचं? कारण ही धूळ आपल्याला एक मोठा जीवन संदेश देते. धुळीचा जीवन संदेश आहे तरी नेमका काय? धूळ म्हणजे माती आणि आपण सर्वजण मातीपासून बनलो आहोत आणि शेवटी मातीमध्येच आपण विलीन होणार आहोत. धुलीवंदन आपल्याला आठवण करून देतो की अहंकार, राग, मत्सर, द्वेष, भांडण, मितूपणा हे सगळं शेवटी मित्रांनो निरर्थक आहे. आज आपण मोठे आहोत, उद्याचा दिवस कोणाचा आहे हे माहिती आहे का? तर नाही. म्हणूनच धुलीवंदन म्हणजे अहंकाराचा त्याग करण्याचा अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवस. मग धुलीवंदन आपण सण साजरा करण्यामागचा उद्देश आहे तरी नेमका काय? हा सण मित्रांनो आपल्याला सांगतो की वाईट विचार जाळून टाका, मनातील कटुता सोडा आणि नवीन सुरुवात करा. होलिका दहनानं वाईटाचा अंत दर्शवला जातो आणि धुलीवंदनानं नवजीवनाची सुरुवात होते. धूळ कपाळावर लावणं म्हणजे मी माणूस आहे, मी नम्र आहे आणि मी या निसर्गाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. ही जाणीव जागृत प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करणं आणि आपल्यातला ती जाणीव जागृती या निमित्तानं पुन्हा एकदा निर्मित करणं. मग लोक दुर्लक्ष करतात ते रहस्य नेमकं आहे तरी काय? आज धुलीवंदन रंगांचा सण झाला आहे, पण खरा अर्थ आहे समता. जेव्हा आपण एकमेकांवरती रंग टाकतो तेव्हा श्रीमंत, गरीब, मोठे, लहान, जात पात सगळे भेद मिटतात, सगळे एकाच रंगात रंगतात. हा सण सांगतो की मानव एकच आहे. धुलीवंदनाचा खरा संदेश मित्रांनो हाच आहे की धुलीवंदन म्हणजे निसर्गाला वंदन, नम्रतेचा स्वीकार, नव्या सुरुवातीचा संकल्प. हा सण आपल्याला शिकवतो की जीवन हे क्षणभंगूर आहे, पण प्रेम, मैत्री आणि एकता, जिव्हाळा, आपलेपणा हा कायम टिकू शकतो. जाता जाता आपल्याला मी या निमित्तानं सांगेल की पुढच्या वेळी धुलीवंदन सण साजरा करताना आपण फक्त रंग उधळू नका. एक क्षण थांबा, मातीला स्पर्श करा, मातीला नमन करा, मातृभूमीला नमन करा आणि स्वतःला आठवण करून द्या की आपण सारे एक आहोत. आपल्या सर्वांना धुलीवंदनाच्या निवेदक विठ्ठल पवार यांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.